असा मसाला पाव खाल तर पावभाजी विसरून जाल। येथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आहे आणि त्याच्यामध्ये बटर टाकलं आहे आणि आता बटर मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेले 2 कांदे घेतले आहेत, तेही चांगले फ्राय करून घेणार आहे। तसेच मी येथे 1 टोमॅटो घेतला आहे आणि रंगासाठी मी येथे बीट घातला आहे आणि येथे मी शिमला मिरचीचाही वापर केला आहे। आता हे चांगलं परतून घेऊन त्याच्यावर झाकण ठेवून एक थोड्या वेळसाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता येथे आपल्याला ह्या भाज्या सगळ्या कुस्करून घ्यायच्या आहेत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे बघा आपल्या भाज्या चांगल्या कुस्करल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं धनाजिरा पावडर आणि पावभाजी मसाला टाकला आहे, तसेच घरगुती लाल तिखट टाकलं आहे। येथे तव्यावरती मी थोडंसं बटर टाकून त्याच्यावरती ही भाजी टाकून घेतली आहे। असे जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि या पद्धतीने आपल्याला ही भाजी लावून घेऊन आपला मसाले पाव तयार झाला आहे। थँक्यू।